Hello dear students, in today's lecture we are going to discuss another important concepts in this chapter जसं की sacred groves, मोलाई जंगल, what is the importance of मोलाई जंगल, त्याच्यावरचे प्रश्न कसे विचारले जातात, बायोडायव्हर्सिटी, त्याचे प्रकार, काही इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन्स आणि अर्थातच हे सगळं डिस्कस करत असताना आपण त्याच्यावरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कसे विचारले जातात 1, 2, 3, 5 मार्क्सचे आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे देखील मी साइड बाय साइड तुम्हाला सांगत जाईन. सो चलो स्टार्ट करते हैं. आजचा आपला जो पहिला कन्सेप्ट आहे इट इज मोलाई जंगल. मोलाई जंगल वरती तुम्हाला 2-3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात, शॉर्ट नोट विचारले जाईल किंवा व्हॉट डू यू लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ द मोलाई जंगल किंवा एक्सप्लेन द स्टेटमेंट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन डेव्हलप अ बॅरन लँड इन टू अ फॉरेस्ट वगैरे असे जे प्रश्न आहेत ते याच्यावरती तुम्हाला विचारले जातात. सो इथं काय कन्सेप्ट आहे ती पहिल्यांदा समजून घ्या. एक जदाव मोलाई पाईंग नावाचे जे पर्सन होते, ही वॉज अ नोमॅडिक ट्राईब. नोमॅडिक म्हणजे जे आदिवासी जमात असते ऑफ आसाम, वर्किंग एज अ फॉरेस्ट वर्कर. तुम्हाला तर माहितीच आहे जे जंगलामध्ये म्हणजे आदिवासी लोक वगैरे ते सगळे टोटली जंगलवरती डिपेंड करतात फॉर देअर लाईव्हलीहूड. सो तशीच एक जमात होती आणि त्या जमातीच्या इतर लोकांच्या प्रमाणे हे देखील डिपेंडंट होते ऑन द फॉरेस्ट फॉर हिज लाईव्हलीहूड. मग त्यांनी काय केलं, एक गव्हर्नमेंटचा ऍक्च्युली एक प्रोजेक्ट होता. इन दॅट प्रोजेक्ट ही वॉज वर्किंग under the government project. He planted 20 bamboo plantlets to prevent the snake death. बांबू प्लांटलेट्स लावले. काही जे स्नेक्स आहेत तर ते स्पेसिफिक झाडांच्या मध्येच येतात, तुम्हाला तर माहितीच आहे. सो त्या स्नेक्सची संख्या मेंटेन राहावी, कारण हा अगेन इकोसिस्टम फूड चेनचाच पार्ट आहे. सो त्यासाठी त्यांनी हे झाडं लावली बांबूची. हा एक वेगळाच पार्ट झाला ऍक्च्युली. नंतर मग मी जसं सांगितलं आता तुम्हाला की ही टूक अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट्स. डिफॉरेस्टेशन आणि अफॉरेस्टेशन हे 2 विरुद्धार्थी शब्द आहेत. डिफॉरेस्टेशन म्हणजे कटिंग द ट्रीज, अफॉरेस्टेशन म्हणजे प्लांटिंग द ट्रीज. सो ही अंडरटूक अफॉरेस्टेशन प्रोजेक्ट इन 200 हेक्टर्स ऑफ लँड. कधी? इन 1979. Due to his continuous efforts, a barren land area of 1360 acre transformed into forest. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, गव्हर्नमेंटचा जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टमध्ये ते वर्किंग होते आणि त्या प्रोजेक्टचं जे स्पॅन संपल्यानंतर सुद्धा ही कंटिन्यूड वर्किंग इन अंडर दॅट प्रोजेक्ट. स्वतःच त्यांनी ठरवलं की जरी संपलं असलं हे प्रोजेक्ट तरी सुद्धा आय विल वर्क फर्दर. अँड ही वेंट आउट प्लांटिंग मोर अँड मोर ट्रीज. आणि जेवढा ऍक्च्युली एरिया ठरलेला होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त एरियामध्ये त्यांनी हे कंटिन्युअसली कित्येक वर्षानुवर्षे ते ट्री प्लांटेशन करत राहिले आणि त्यांनी जवळजवळ 1360 एकरचा एरिया जो बॅरन होता, उजाड रान होतं, त्याचं रूपांतर हे जंगलमध्ये केलं. त्या जंगलला आता आपण कोकिलामुख जंगल असं आता सुद्धा आपण रिसेंटली ओळखतो, ऑफ जोहरेट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. तर हे जे आहेत हे वर्ड्स यू मेक अंडरलाईन. ह्यातले जे की वर्ड्स आहेत कोणते कोणते, तर हे जदाव मोलाई पायंग हे त्यांचं नाव झालं. कुठं आहे तर आसाम मध्ये. त्यानंतर त्यांनी काय केलं, 20 बॅम्बू प्लांटलेट्स हे एक त्यांचा रोल झाला त्याच्यामधला, टू प्रिव्हेंट द स्नेक डेथ. त्यानंतर 200 हेक्टर्स ऑफ लँडच्या मध्ये अफॉरेस्टेशन केलं. त्यानंतर 1360 एकर हे बॅरन लँडचं रूपांतर त्यांनी फॉरेस्टमध्ये केलं. कुठं आहे त्या जंगलचं नाव आहे कोकिलामुख. एरिया कोणता? जोरहाट डिस्ट्रिक्ट ऑफ आसाम. आणि त्याला आता नाव आहे मोलाई जंगल. हे सगळे जे अंडरलाईन केलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला सेपरेट 1 मार्कचे क्वेश्चन्स विचारले जातात. He has been awarded with prestigious Padma Shri Award by the Government of India for his work. So हे तर झालं
तुमचं मोलाई जंगल. आणि मग त्याच्याच मध्ये तुम्हाला जेव्हा विचारतील, पुढे आपण एक्सरसाइज जेव्हा डिस्कस करणार आहोत किंवा ह्याच्यामधले अजून काही मी इम्पॉर्टंट प्रश्न देणार आहे, तेव्हा तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगेन की प्रश्न कसा विचारला. जसं की आता ही सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन कन्वर्ट अ फॉरेस्ट इंटू बॅरन लँड इंटू फॉरेस्ट, असा जेव्हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तेव्हा तुम्ही काय सांगाल, याच्यात हीच सगळी माहिती लिहायची त्याच्यात की ही वॉज वर्किंग with a government project and he continued to work in that project after the completion of the project and he converted this much area into forest. So from this it is clear that, or we can say that a single person is if determined. हा, मग त्यांना पद्मश्री दिला हे वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं. ती उत्तर मी तुम्हाला देईन नंतर, डू नॉट वरी. आता नेक्स्ट जो आहे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीची ही इथं डेफिनिशन दिलेली आहे. व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी? इट इज द रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन द नेचर ड्यू टू प्रेझन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स, इकोसिस्टम अँड जेनेटिकल व्हेरिएशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये असणारी जी व्हरायटी, व्हेरिएशन्स आहे, प्लांट्स, अॅनिमल्स, मायक्रोब्स, इन्सेक्ट्स, बर्ड्स, कितीतरी व्हरायटी अर्थवरती दिसून येते. तर त्या सगळ्या व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमला म्हणायचं बायो, म्हणजेच लिव्हिंग डायव्हर्सिटी म्हणजे व्हेरिएशन. सो हे बायोडायव्हर्सिटीचे 3 मेन प्रकार येतात. जो हे अति महत्वाचं आहे, ह्याला VIMP मार्क करून ठेवा. यातला जो पहिला लेवल किंवा पहिली टाईप ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे, इट इज जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी कशाला म्हणतात? डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पेसीज. द जीन्स ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल आर युनिक. एक्झाम्पल देते, इथं जसं तुम्हाला दिसतंय हे सगळे कॅट्स आहेत, किटन्स आहेत, छोटे 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 पिल्लं, सगळेच कॅट्स आहेत. ही एक स्पेसीज झाली. तुम्हाला जीनस आणि स्पेसीज माहिती आहे. जे इंडिव्हिज्युअल्स नॅचरली रिप्रोड्यूस करतात आणि त्यांच्यापासून जेव्हा फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस होतात त्यांना आपण म्हणतो स्पेसीज. सो डॉग, कॅट, मॅन, मँगो, पपाया, हे सगळे झालेच वेगवेगळे स्पेसीज. सो ह्या स्पेसीज मध्ये जे जेनेटिकल व्हेरिएशन असलं, कोणताही एक सजीव दुसऱ्या सजीवासारखा दिसत नाही एक्सेप्ट आयडेंटिकल ट्विन्स. बरोबर. सो ही सजीवांच्या मध्ये जे व्हेरिएशन आहे, आता मी आहे, तुम्ही आहात, आपण सगळे एका वर्गात बसलो, कुणीच कुणासारखं दिसत नाही. सो धिस व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज ड्यू टू द व्हेरिएशन इन देअर जेनेटिक्स. त्यांची जी जीन्सची रचना असते त्या जीनच्या रचनेमध्ये फरक असतो आणि म्हणून हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एकमेकांपासून वेगळे दिसतात. एकाच आई वडिलांच्या पासून जन्माला आलेली मुलं सुद्धा वेगवेगळी दिसतात. ह्याच्या मागचं रिझन पण तेच आहे, त्यांचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन हे डिफरंट असतं आणि म्हणून ते डिफरंट दिसतात. सो ही व्हेरिएशन जे आहे इन द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्याला म्हणायचं जेनेटिक डायव्हर्सिटी. हे समजून घ्या. बऱ्याचदा ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होतं बऱ्याच स्टुडंट्सना. मी बघितलंय, वेन आय चेक द पेपर्स, तुम्हाला ह्याच्यावरती जेव्हा प्रश्न विचारले जातात तर मुलं काहीतरी कन्फ्युजन आहे त्यांच्या माइंडमध्ये, हे क्लिअर होतं. सो जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे सेम स्पेसीजच्या वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये असणारी डायव्हर्सिटी. देन कम्स द नेक्स्ट कॅटेगरी, दॅट इज स्पेसीज डायव्हर्सिटी. प्लांट्स, अॅनिमल्स, मायक्रोब्स, जसं मी आता म्हटलं वेगवेगळ्या स्पेसीज असतात, तर त्या स्पेसीज मध्ये असणाऱ्या डायव्हर्सिटीला म्हणायचं स्पेसीज डायव्हर्सिटी. ही एक स्पेसीज आहे, ही एक स्पेसीज, हे प्रत्येक वेगवेगळ्या स्पेसीज आहेत आणि ह्यांच्यामध्ये असणारी व्हेरिएशन त्याला म्हणायचं स्पेसीज डायव्हर्सिटी. इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणजेच काय? अर्थातच आपण गेल्या वर्षी पण इकोसिस्टम शिकलोय. डेझर्ट, ग्रासलँड, अक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये परत लेक, समुद्र, रिव्हर, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टम्स अर्थवरती प्रेझेंट आहेत. So this variety or variation in the ecosystems is called as ecosystem diversity. So there are 3 types of diversities. Ecosystem diversity म्हणजे it is the difference in, or it is the variety which is present in the ecosystems on the earth. इकोसिस्टम कशी फॉर्म होते थ्रू द इंटरॅक्शन, हे तर आपण शिकलोय ह्याच्या आधीच्या पण लेक्चर्स मध्ये. Each ecosystem has a unique biotic and abiotic factors, की ज्याच्यामुळे प्रत्येक इकोसिस्टम ची जी स्ट्रक्चर आहे ते युनिक असं बनतं. स्पेसीज डायव्हर्सिटी, देर आर प्रेझेंट व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स, अॅनिमल्स अँड मायक्रोब्स. सो ह्या वेगवेगळ्या स्पेसीज मध्ये असणारी व्हरायटी म्हणजे स्पेसीज डायव्हर्सिटी.
आणि सगळ्यात पहिली कोणती सांगितली मी तुम्हाला, जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे जीन्स मध्ये असणारी व्हरायटी. 3 प्रकारच्या व्हेरिएशन्स लक्षात आल्या तुम्हाला. आता वळूयात आपल्या पुढच्या पार्टकडे, सॅक्रेड ग्रूव्ज. सॅक्रेड ग्रूव्जला मराठीमध्ये देवराई असं म्हटलं जातं. सी, आपण आतापर्यंत बघितलं की गव्हर्नमेंटनं काही कंपल्शन केले आपल्यावरती, आणि मग जंगल, आपण गेल्या लेक्चरमध्ये त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे लॉज बघितले की मग एक लोकांना नियम घालून दिले की हे असं केलं तर तुम्हाला ही शिक्षा होईल, जंगलाचा वापर तुम्ही दुसऱ्या कारणासाठी करू शकत नाही, वगैरे वगैरे. सो इथं जेव्हा नियम येतात तेव्हा ते मोडले जाण्याची पण शक्यता असते किंवा असते. जसं आपण कोविडमध्ये सगळ्यांनीच बघितलेलं होतं, होय की नाही. सरकारने सगळ्यांना सांगितलं होतं घरी बसा बाबांनो, बाहेर पडू नका, पॅन्डेमिक आहे, शांत घरी बसा. पण ते शांत बसतील तर ती लोक कसली बाहेर पडणार. मग लोकांनी काय सुरू केलं, सरकारनं काय सुरू केलं, दिसला बाहेर की बरोबर सगळ्यांना माहितीये कोणी कोणी प्रसाद घेतलाय पोलिसांचा, ते त्यांना माहिती. सो मग असे प्रसाद द्यायला सुरू केले की मग बरोबर लोक वाटणीवर येतात. हे एक प्रकार झाला. परंतु आता हेच समजा आपण आहे ना, थोडेसे एक धार्मिक पण असतो, आपल्या इंडियन लोकांची एक अशी टेंडन्सी असते की एखादी गोष्ट, जसं की आता आपण उपवास करतो, मी समजा सांगितलं की बाळांनो उपवास करणं हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं असतं, तुमच्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि मग सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात, यू विल बिकम मोर हेल्दी. मग हे सगळं असं म्हटलं की तुम्ही कोण ऐकत नसताय. पण मग मी हेच जर सांगितलं की बाळांनो हे देवाचं आहे, हा केलं पाहिजे, नाहीतर मग देव रागवणार, देव कोपणार, म्हणलं की ते भीतीनं का होईना लोक उपवास करतात. सो आपले जे रिच्युअल्स आहेत हे अशा पद्धतीनं प्लॅन केलेले आहेत की जेणेकरून, जसं की आपण दर 15 दिवसांनी एकादशीचा उपवास करतो. कारण का तर त्या 1 दिवसाच्या उपवासानं काय होतं, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला विश्रांती मिळते, टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात, रिप्लेनिश होते आपले पूर्ण बॉडी आणि मग पुन्हा फ्रेश होतं. सो ही एक मेकॅनिझम आहे, ही आपल्या पूर्वजांना माहीत होती. आणि मग ते आपल्याला सांगण्याची पद्धत कोणती, तर मग देवाच्या नावाखाली सांगितलं की लोक व्यवस्थित ऐकतात. सो प्रत्येक जी ट्रेडिशन आहे ती आपण देवाच्या रेफरन्सने दिलं की लोक व्यवस्थित ऐकतात, शहाण्यासारखं. मग तिथं काही बाकीचं सांगावं लागत नाही. मग तसंच इथं देखील जंगल थांबवा, जंगल तोडू नका, जंगल वाचवा, वृक्ष तोड करायची नाही, असं कितीही कानीकपाडी लोकांच्या ओरडून सांगितलं तरी सुद्धा लोक ऐकत नाही. पण तेच जर त्यांना सांगितलं, कांतारा मूव्ही तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल मे बी, तर त्याच्यामध्ये पण नाही का ते एक जंगल असतं विच वॉज प्रोटेक्टेड, प्रिझर्व बाय द नेम ऑफ गॉड, आणि मग ते देवाचं आहे नाही का, तो काय दैव म्हणून त्याचे सांगितलेलं असतं. आणि मग लोक आपलं ते तेवढंच त्या जंगलाचं जास्त डिटोरिएशन करत नसतात किंवा दुसरा कुणाला त्याच्यामध्ये येऊन पण देत नाहीत, आमचं आहे, आमच्या देवाचं आहे, आम्ही बघून घेऊ. सो एक प्रकारचं ना देवाचं नाव जेव्हा त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करतो तर एक प्रकारची भावनिकता ह्याच्याशी जोडली जाते. आणि मग तो जो भाग आहे जंगलाचा तो प्रोटेक्ट करा, प्रिझर्व्ह करा असं लोकांना सांगावं लागत नाही, ते आपसूक होतं. सो अशा प्रकारे जे लँड्स, जे फॉरेस्ट देवाच्या नावाने किंवा देवासाठी म्हणून प्रिझर्व्ह, प्रोटेक्ट केलेले असतात त्याला म्हणायचं सॅक्रेड ग्रूव्ज. ह्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते. So what are sacred groves? These are the forests which are conserved in the name of God and considered to be holy. देवाच्या नावाखाली ते कन्झर्व केले जातात आणि ते पवित्र आहेत असं लोकांची धारणा असते. दे आर कन्झर्व्ड बाय द सोसायटी अँड नॉट बाय द गव्हर्नमेंट. लोकांनीच त्याचं कन्झर्वेशन केलेलं आहे. ऍज इट इज कन्झर्व्ड इन द नेम ऑफ गॉड, इट हॅज अ स्पेशल प्रोटेक्शन. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, नुसतं सांगितलं असतं झाडं तोडू नका तर लोक मुद्दाम जाऊन तोडणार. देवाचं आहे म्हणलं की हात नाही लावणार कोणी, तसं. सो दीज आर प्रेझेंट इन द व्हेरियस रिजन्स ऑफ एंटायर कंट्री. आता आपल्या पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 13,000 सॅक्रेड ग्रूव्ज हे प्रेझेंट आहेत. आणि त्याच्यामधले मोस्टली कुठे आहेत, वेस्टर्न घाट्स, कर्नाटका, केरला ह्या भागांच्या मध्ये, महाराष्ट्रामध्ये वगैरे. वेस्टर्न घाट म्हणजे आपला हा महाराष्ट्राचा पार्ट येतो.
सो हे सॅक्रेड ग्रुव्ह जे आहे त्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट जेव्हा विचारली जाईल तेव्हा तुम्ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये लिहिणार आहात, राईट. सो नेक्स्ट कम्स मेजर टू कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी. ह्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते किंवा एक जे आपलं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असतं किंवा फिल इन द ब्लँक सारखा जो चार्ट येतो आपल्याला, तर तशा पद्धतीचा चार्ट देखील ह्याच्यावरती विचारला जातो. मेजर्स टू कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी तुम्हाला सरळच दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पण मे बी याच्यावरती तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो बघा की तो वेब लाईक डायग्राम असते ना ती फिल करायची. इथं येईल तुम्हाला मेजर्स टू कॉन्झर्व बायोडायव्हर्सिटी आणि मग इथे 1, 2, 3, 4, 5 असे काहीतरी 5-6 हे वेब कंप्लीट करा अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. सो काय काय मेजर्स आहेत. पहिला मेजर प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. जे प्लांट्स असतील किंवा अॅनिमल्स असतील त्यांच्या ज्या रेअर स्पेसीज आहेत, कारण ते त्यांचे रेअर म्हणजे काय, ज्यांची संख्या खूप कमी आहे अशा स्पेसीजना आपण रेअर स्पेसीज म्हणतो. सो त्यांचं प्रोटेक्शन करणं, त्यांचं कन्झर्वेशन करणं हे एक पद्धत झाली की ज्याच्या थ्रू आपण बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करू शकतो. देन द नेक्स्ट वन इस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सँच्युरीज. दोघांच्या मध्ये काय फरक आहे बघा. एक थोडक्यात ह्या दोघांच्या मधला फरक सांगायचा प्रयत्न करते. नॅशनल पार्क्स म्हणजे इट्स लाईक आपण आपल्या घरी राहतो, खातो पितो, एज्युकेशन करतो, सगळं करतो, परत घरी येतो. हा प्रकार म्हणजे जिथं तुमचा अधिवास आहे, जिथं तुम्ही राहता तिथं तुमची वाढ होणे हा एक प्रकार झाला. आणि दुसरी एक कॅटेगरी अशी येते की ज्याच्यामध्ये आपण हॉस्टेलला समजा तुम्ही गेलात राहायला, तर तिथं पण तुम्ही राहता, खाता पिता आणि हॉस्टेलला जाता, बट दॅट इज नॉट युअर हॅबिटॅट, दॅट इज नॉट द प्लेस व्हेअर यू एक्झॅक्टली लिव्ह. सो हे जे दोन प्रकार येतात नॅशनल पार्क्स आणि सँच्युरीज. नॅशनल पार्कमध्ये इट इज लाईक कीपिंग द अॅनिमल्स इन द हॉस्टेल्स, जस्ट लाईक हॉस्टेल असतात. नॅशनल पार्क हा त्यांचा नॅचरल हॅबिटॅट नाही, नॅचरली ते तिथं राहत नाहीत. अशी एखादी जागा तिथे डेव्हलप केली जाते आणि मग तिथं त्या अॅनिमल्सना आणून सोडलं जातं. अशा ज्या प्लेसेस असतात त्यांना म्हणायचं नॅशनल पार्क. दुसरी कॅटेगरी आहे सँच्युरीज. सँच्युरीज म्हणजे इट इज जस्ट लाईक लिव्हिंग इन युअर होम. ते अॅनिमल्स जिथं असतात, जिथं राहतात त्या एरियाला प्रोटेक्शन देणं म्हणजे सँच्युरीज. दोघांच्या मधला फरक लक्षात आला. हॉस्टेलमध्ये राहणं म्हणजे सँच्युरी, नॅशनल पार्क. घरी राहून तुम्हाला प्रोटेक्शन देणं म्हणजे सँच्युरीज. सो ह्यांचं नॅशनल पार्क्स आणि सँच्युरीजच्या द्वारे वेगवेगळ्या प्लांट्स अॅनिमल्सचं प्रोटेक्शन करणं. डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज बायो रिझर्व्ह. बायो रिझर्व्ह म्हणजे अशी प्लेस आहे की जिथं ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटीचंच प्रोटेक्शन, म्हणजेच नुसते प्लांट्स किंवा नुसते अॅनिमल्सच नाही तर त्याच्याशी रिलेटेड जे काही येईल त्या सगळ्याचं प्रोटेक्शन जिथं केलं जातं त्याला म्हणायचं बायो रिझर्व्ह. देन कम्स प्रोजेक्ट्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज. जसं की आपल्या इथं व्याघ्र प्रकल्प आहे, प्रोजेक्ट टायगर, लायनच्या कॉन्झर्वेशनसाठी काही प्रोजेक्ट्स आहेत. प्रत्येक ज्या रेअर आणि एंडेंजर्ड स्पेसीज आहेत त्यांच्या कॉन्झर्वेशनसाठी गव्हर्नमेंट मार्फत वेगवेगळे प्रोजेक्ट्स राबवले जातात. त्यानंतर कॉन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड अॅनिमल्स. ऑब्झर्विंग द रूल्स, जे रूल्स बनवलेले आहेत फॉर द प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट अँड व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ते फॉलो करणे. मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. आता हे काय आहे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. आपल्याला आता समजा मी तुम्हाला असं म्हणलं की तुमच्या आजूबाजूचे जे काही प्लांट्स आहेत त्या प्लांट्स पैकी एक 5 प्लांट्सचे ऍटलिस्ट मेडिसिनल युजेस सांगा. प्रत्येक ईच अँड एव्हरी प्लांट इज हॅव्हिंग सम मेडिसिनल यूज. बट ते आपल्याला बरेचदा माहीत नसतं. अगदी आपल्या ठराविक म्हणजे अगदी गुलाबाचं झाड म्हणलं त्याचे सुद्धा काही मेडिसिनल युजेस असतात. तुळशी असते, नीम असतं, असे बरेचसे प्लांट झाले. सो हे तर आपल्या आजूबाजूचे झाले. जंगलामध्ये देअर आर इनन्युमरेबल स्पेसीज. खूप सारे स्पेसीज असे असतात की ज्याचे युजेस आपल्याला माहिती नसतात. आदिवासी लोकांच्याकडे कोणतेही डॉक्टर्स नसतात, बट स्टील त्यांची जी कामं आहेत ती व्यवस्थित होतात. त्यांना काही आजार झाले, काही जखमा झाल्या तरी ते काय करतात रे, दे गो टू द जंगल, दे टेक सम लिव्स ऑफ द प्लांट्स, दे क्रश इट, त्याचा काहीतरी काढा बनवतील, त्याचा लेप बनवतील आणि मग ते त्या जखमेवर लावतील अँड इव्हेंच्युअली दे गेट क्युअर्ड.
सो कुठल्याही प्रकारचे मेडिसिन्स म्हणजे आर्टिफिशियल जे आपण वापरतो, गोळ्या खातो, औषधं घेतो, सलाईन लावतो, हे अशा प्रकारची कुठलीही ट्रीटमेंट न घेता देखील हे जे आदिवासी लोक आहेत दे क्युअर देमसेल्फ विथ द हेल्प ऑफ ट्रीज. सो त्याला म्हणायचं मेंटेनिंग ट्रॅडिशनल, म्हणजे हे ट्रॅडिशनल नॉलेज आहे लोकांच्या मध्ये, हे मेंटेन ठेवणं म्हणजेच ते त्यांच्याकडून गोळा करून त्याचं रेकॉर्ड मेंटेन ठेवणं. तुम्हाला माहितीच असेल मध्यंतरी एका स्त्रीनं, आदिवासी स्त्रीनं खूप सारे सीड्स कलेक्ट केलेल्या होत्या वेगवेगळ्या जे रेअर प्लांट्स वगैरे आहेत त्यांच्या, आणि त्याची त्यांनी सीड बँक बनवलेली होती. सो ह्या पद्धतीचं जे नॉलेज आहे त्याला म्हणायचं ट्रॅडिशनल नॉलेज, ते मेंटेन ठेवणं. त्यानंतर इथे जे काही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशनच्या आणि इनव्हॉलंटरी इंटरनॅशनल आणि लोकल अशा 2 प्रकारची लिस्ट तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्ही स्किप करू नका. याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातील बघा, की नेम सम व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स इन इंडिया असा येईल, किंवा BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी कुठं आहे, किंवा चेन्नईमध्ये खालीलपैकी कोणती ऑर्गनायझेशन आहे, किंवा चिपको सेंटर कुठं आहे, गांधी पीस फाउंडेशन हे कुठं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न ह्याच्यावरती येतील. व्हेअर ॲज IUCNचं लॉंग फॉर्म काय, त्यानंतर IPCCचा लॉंग फॉर्म काय, WWFचं लॉंग फॉर्म काय, किंवा WWFचं सेंटर कुठं आहे, बर्ड लाईफ इंटरनॅशनल सेंटर कुठं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 1 मार्कसाठी म्हणजे येतात बरेचदा. दरवर्षी असा कुठला तरी एक प्रश्न असतो की जो कुठला तरी कानाकोपऱ्यातनं विचारलेला असतो. मे बी ह्या वर्षी ह्याच्यातला काहीतरी येऊ शकेल. सो हा पार्ट देखील स्किप करायचा नाही आहे. त्यानंतर ही एक दिलेला आहे बघा, ग्रीन पीस इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट ऑर्गनायझेशन विच इज एंगेज्ड इन द एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटीज. 1 मार्कसाठी हा प्रश्न झाला. डॅश इज द लार्जेस्ट ऑर्गनायझेशन विच इज एंगेज्ड इन एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटीज. सो हे तुम्ही इथं सांगाल. हे काही महत्वाचे प्रश्न झाले. त्यानंतर आवर रोल इन एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटच्या कॉन्झर्वेशन मध्ये तुमचा रोल काय असणार. त्याच्यामध्ये एकूण हे 1, 2, 3, 5, 6 काहीतरी रोल आहेत. अगेन ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला वेब जो असतो त्या वेब सारखा प्रश्न इथे येऊ शकतो, जसं की आवर रोल किंवा माय रोल इन एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. आणि मग हे अशा पद्धतीचं वेब डिझाईन करा वगैरे प्रश्न याच्यात येऊ शकतात. किंवा समजा तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला एक्सप्लेन करा, तर हे असे मेन पॉइंट्स त्याच्यामध्ये आत्ता जशी दाखवली तशी वेब डायग्राम काढून दाखवायचे आणि प्रत्येकाच्या पुढे हे एक लाईन मध्ये, एक सेंटेन्स मध्ये ते पॉइंट्स इलॅबोरेट करायचे. जसं की कॉन्झर्वेशन मध्ये तुमचा रोल काय आहे, वी शुड कॉन्झर्व द व्हेरियस अवेलेबल रिसोर्सेस फॉर अवर यूज अँड फॉर फ्युचर जनरेशनचा यूज. काल मी जे तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं सस्टेनेबल यूज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तो प्रकार. आता जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते आपण पण असे वापरायचे की ते आता संपून नाही टाकायचे. दे शुड बी अवेलेबल फॉर द यूज ऑफ फ्युचर जनरेशन्स, त्याला म्हणायचं कॉन्झर्वेशन. दुसरा प्रकार आहे तो कंट्रोल. वी शुड स्टॉप हार्मफुल ऍक्टिव्हिटीज टू द एन्व्हायरमेंट. फॉर दिस वी शुड चेंज द माइंडसेट ऑफ पीपल. अशा ज्या हार्मफुल ऍक्टिव्हिटीज आहेत एन्व्हायरमेंटच्या दृष्टीनं त्या आपण थांबवल्या पाहिजेत. त्यानंतर प्रोडक्शन, वी शुड इनोव्हेट न्यू टेक्निक्स फॉर द प्रोडक्शन ऑफ मटेरियल्स विच आर लेस हार्मफुल फॉर एन्व्हायरमेंट. जसं आता कंटिन्युअसली रिसर्च चालू असतो की जसं प्लास्टिक आहे, प्लास्टिकचं काय करता येईल, किंवा थर्माकोल आहे त्याचं काय करता येईल, किंवा अशा काही इनोव्हेटिव्ह टेक्निक्स, अशा काही इनोव्हेटिव्ह वेज की ज्या एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, एन्व्हायरमेंटच्या कॉन्झर्वेशनसाठी उपयोगाला येतील, ह्याच्यावरती कंटिन्युअसली तुम्ही रिसर्च करू शकता. हा देखील एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन मधला एक महत्वाचा स्टेप आहे. आणि त्यानंतरचे 2-3 आहेत ते प्रिझर्वेशन. वी शुड प्रिझर्व द रिसोर्सेस बाय फॉलोइंग मेडिकल मेजर, जसं की लेफ्ट ओव्हर रिसोर्सेस आता जेवढे राहिले, आधीचे गेले, जसं की पेट्रोल डिझेलचा काहीतरी साठा आहे, आधीचा संपला, पण आता जो आहे लिमिटेड आहे, त्याचं तुम्ही वाईज युटिलायझेशन, वाईज मॅनेजमेंट कसं करणार. प्रिव्हेंट द फर्दर लॉस, त्या रिसोर्सेसचा पुढे होणारा लॉस, किंवा इव्हन अॅनिमलच्या स्पेसीज ज्या आहेत त्या अॅनिमलच्या स्पेसीज गेल्या, पण आत्ता जेवढ्या उरल्या त्यांचं कॉन्झर्वेशन आपल्याला कसं करता येईल सो दॅट त्या अगदीच नामशेष नाही होणार, हे आपण बघू शकतो.
प्रिझर्व अननोन रिजन्स. पृथ्वीवरती असे बरेचसे रिजन्स आहेत की जिथपर्यंत आतापर्यंत माणूस पोचूच शकला नाहीये, तर तिथं जाऊन लगेच डिस्ट्रॉय, डॅमेज नाही करायचे आपल्याला. त्या अशा एरियाज, जे असे रिजन्स आहेत ते प्रोटेक्ट, प्रिझर्व करायचे आहेत. त्यानंतर येतो प्रिव्हेन्शन. प्रिझर्वेशन वेगळं आणि प्रिव्हेन्शन वेगळं. प्रिझर्वेशन म्हणजे संवर्धन करणं, प्रिव्हेन्शन करणं म्हणजे रोखणं, थांबवणं. प्रिव्हेन्शन मध्ये काय येतं, वी शुड प्रिव्हेंट द पॉसिबल हार्म्स टू द एन्व्हायरमेंट बाय डिझायनिंग न्यू प्लॅन्स. वी शुड ऑल्सो प्रिव्हेंट ऍक्टिव्हिटीज विच आर हार्मफुल फॉर द एन्व्हायरमेंट. ज्या एन्व्हायरमेंटसाठी हार्मफुल आहेत अशा ऍक्टिव्हिटीज थांबवल्या पाहिजेत. त्यानंतर वी शुड अवेअर द पीपल थ्रू एज्युकेशन, गायडन्स, अवेअरनेस, इमिटेशन, पार्टिसिपेशन. लोकांच्या मध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हे देखील एक मेथड आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही एन्व्हायरमेंटचं कॉन्झर्वेशन करू शकता. सो जेव्हा तुम्हाला 5 मार्कांसाठी मोठा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही हे सगळं लिहाल अलॉंग विथ द वेब डायग्राम. वेब डायग्राम पण काढली तर मग उत्तर अजून तुमचं छान इम्प्रेसिव्ह असं होऊ शकतं. सो दिस वॉज ऑल अबाउट एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. आजच्या पार्टमध्ये इथेच थांबणार आहोत आपण. भेटूयात ह्याच्या पुढच्या भागामध्ये पुढचा पार्ट घेऊन, पुढच्या कन्सेप्ट घेऊन. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.